ऐकलं पाहिजे. आज आपण कोळेगावची जी शाळा आहे आणि या शाळेमधलं मॉडेल स्कूल जे आहे, मॉडेल स्कूलचं नवीन मॉडेल बघायला आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो. त्यानिमित्तानं आपल्या पंचायत समितीच्या सभापती विजयाताई मोहिते, पंचायत समिती सदस्य प्रसादजी नांदेड, आपले विस्तार अधिकारी साळुंके साहेब आहेत आणि प्रशासक सरपंच जे आहेत देवरे साहेब ते आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ठेकेदार आहेत, काही अधिकारी या ठिकाणी शिक्षक आहेत. खऱ्या अर्थानं इथं आल्यानंतर 70 लाख रुपये जवळपास या शाळेसाठी मॉडेल स्कूलच्या माध्यमातून शासनाने दिलेले आहेत आणि हा खर्च होत असताना आता आज 18 जून त्या ठिकाणी 19 जून असं काय 15 तारखेला शाळा चालू झाल्या. खरं तर 10 जूनपर्यंत हे सगळं काम फिनिश होणं त्या ठिकाणी अपेक्षित होतं. कशासाठी की 10 जूनची मला वाटतं डेडलाईन त्या ठिकाणी होती. मग या खिडक्या किंवा बाकी जे काय आता इथं बघितल्यानंतर आम्ही सगळे बघतोय म्हणजे आमच्याही घरातली मुलं जर शाळेमध्ये पाठवायची म्हटलं तर असं कसं बसतील, कशा पद्धतीने हे सगळं हे आहे. त्यांना ताईंनी हे केल्याप्रमाणे जर उद्या गरम झालं, ज्या खिडक्या बसवल्या तर लाईटची व्यवस्था अजून नाही. त्यांना ब्लॅक जो बोर्ड आहे, उद्या शिक्षकांनी ठीक आहे त्यांनी जुना पाना बोर्ड आणून आपलं काम चालवलंय, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं जेव्हा केव्हा हे सगळं प्लॅनिंग झालं असेल किंवा चालू असेल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी अंडर एस्टिमेट करून या सगळ्या गोष्टी त्यावेळी शेवटी जिल्हा परिषदची मुलं म्हणजे अशी काही वाऱ्यावरची मुलं नाहीत ना. यांना असं नाही की बाबा आता कुठंच नाही म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये. शेवटी आम्ही म्हणतो की आमची मॉडेल स्कूल झालं पाहिजे, आमची मॉडेल शाळा झाली पाहिजे, आमचं हायटेक त्या ठिकाणी झालं पाहिजे, हायटेक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. परंतु असं जर बघितलं तर घाईघाईनं पण जिल्हा परिषदेमध्ये आपली मुलं पाठवेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. आज या मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून पंचायत समितीचे दोन्ही सदस्य सभापती या ठिकाणी आहेत. आम्ही सगळे आज बघतोय, आम्हाला थोडंसं चित्र हे विचित्र त्या ठिकाणी वाटतंय. प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. ठीक आहे, सूचना करून सुधारणा होणार, कारण त्यापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या. आणि मॉडेल स्कूलचं जे मॉडेल आहे आज याच्यामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टींच्या त्रुटी त्या ठिकाणी आल्यात, भविष्यामध्ये या त्रुटी त्या ठिकाणी यायला नको या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सीवासी, उपाध्यक्ष की विवेक पाटील ज्यांच्याकडे शिक्षण विभागाचा चार्ज आहे त्यांच्याही कानावरती सगळं घालू की अशा पद्धतीने नियोजन करताना असं व्हायला नको. एकतर मुळामध्ये काम वेळेमध्ये पूर्ण झालं नाही, पहिली गोष्ट. अजून काम खिडक्या वगैरे या सगळ्या वादळवाचे पावसाचे दिवस आहेत. दुसरी गोष्ट लाईट नाही, फॅन नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे अजून व्हायची प्रकार कधी होणार. आज शाळा चालवून 8 दिवस त्या ठिकाणी चालू बंद झाले. मुलांना मी सरांना विचारणार मुलं कशी खाली बसणार, तेव्हा आम्ही आमच्या पातळीवरती आता काहीतरी काय मागवणार आहे तुम्ही, बसकर मागवणार आहे किंवा बेंचेसची आवश्यकता आहे. हे सगळ्या गोष्टीमध्ये पलीकडच्या बाजूला तर काहीतरी एक छतच उडालं होतं ना, काय उडालं, पीओपी उडालं. ह्या गोष्टी ज्या आहेत याची भविष्यामध्ये आपल्याला सगळ्यांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या निमित्तानं जिल्हा प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांना सगळ्या सूचना त्या ठिकाणी करूच. पण भविष्यातल्या ज्या मॉडेल स्कूल त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत यातल्या त्रुटी त्याच्यामध्ये काय राहायला नको. आणि आम्हाला वाटलं पाहिजे की अरे सदस्य म्हणून, सभापती म्हणून किंवा पंचायत समिती सदस्य वाटलं पाहिजे की आम्ही लोकांना कधी सुरुवाती केल्याने जिल्हा परिषद शाळा आपल्याला चांगल्या करायच्या, जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्त ऍडमिशन झाले पाहिजे, सगळ्या सेवा सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. पण इथं बघितल्यानंतर ही परिस्थिती निश्चितपणे त्या ठिकाणी विधारक आहे आणि आमच्या सारख्यांना देखील हे सगळं बरोबर वाटत नाही. तातडीने साहेबांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शिक्षक देखील त्या ठिकाणी आपल्या जवळपास शाळेत तालुक्यामध्ये 186 शिक्षक कमी आहेत, त्याच्यावरती प्रक्रिया चालू आहे. अजून एकदा व्यवस्थितपणे चालू आहे तर ते देखील आपण त्याच्यावरती देखील सोल्युशन काढू आणि अतिरिक्त शिक्षक देखील देण्याची व्यवस्था साहेब त्या ठिकाणी करू. आज नुकतंच त्या ठिकाणी आलो. भविष्यामध्ये या चुका मॉडेल स्कूलच्या कामामध्ये होता कामा नये याची दक्षता प्रशासन त्या ठिकाणी गेली एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि बघू आपण पुढे काय काय होते त्याप्रमाणे